बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्यातील अतिप्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त 1008 श्री पार्थिव शिवपूजन सोहळा धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला। शिरपूर चोपडा महामार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागेश्वर सेवा संस्थांतर्फे महाशिवरात्रीला श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र नागेश्वरच्या भूमीत 1008 जोडप्यांद्वारे पार्थिव शिवपिंडांचे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा संपन्न झाला। या शिव सोहळ्यात 1008 भाविक एकाच वेळी सहभागी झाले होते। पार्थिव शिवपूजन हे व्रत सर्वच मनोकामना पूर्ण करणारे असल्याने शिवपूजनासोबत रुद्राभिषेक, बिल्वार्चन, शिवजप सुद्धा करून घेण्यात आला। रुद्र अभिषेकसाठी खास त्र्यंबकेश्वर येथील विप्रांना पाचारण करण्यात आले होते। या नयनरम्य शिव सोहळ्यात तसेच कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा तसेच श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल, कुमारी देतादीदी भूपेशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। पूजेला बसलेले व सोबतीला येणारे सगळ्यांचीच फराळाची व्यवस्था श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान मंदिराकडून करण्यात आली होती। शिवपूजनाला विवाहित जोडपे, कुमारिका, मुली, अविवाहित मुले, वैधव्य असलेल्या माता, एकटा पुरुष, एकटी भगिनी असे एकूण 1008 भाविक पूजेला बसले होते। पूजेसाठी लागणारी मातीची शिवपिंड तसेच प्रसादिक रुद्राक्ष मंदिराकडून वाटप करण्यात आले होते। यानंतर शिवमहिमा चरित्रावर आधारित नृत्य व वादनाचे भव्य सादरीकरण नादकृष्णा धुळताशा पथक व कृष्णकला डान्स अकॅडमी तर्फे 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत जल्लोषात करण्यात आले। यानंतर रात्री 12 वाजता मुख्य मंदिरात महाअभिषेक व्यवस्था देखील करण्यात आली होती। या ठिकाणी राज्यभरातून तसेच मध्य प्रदेशातील देखील काही भाविक दाखल झाले होते। श्री नागेश्वर मंदिर व परिसर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भाविकांनी अतिशय उत्साहाने लाभ घेऊन कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला। मंदिर संस्थांच्या या अभिनव उपक्रमामुळे अनेक शिवभक्तांना शिवभक्तीचा लाभ घेता आला, म्हणून भाविकांनी आभार व्यक्त केले आहे।